आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन। भगूर पांढुर्ली रस्ता तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावा या मागणीसाठी सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी रस्त्यावर सरण रचून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। भगूर पांढुर्ली मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी योग्य करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। साहेब, आमची विनंती अशी आहे, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि प्रतिकात्मक स्वरूपात आम्ही इथं सरळ रचून रास्ता रोको केलेला आहे। हे करण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की गेल्या 2 वर्षापासून हे पांडुर्ली, गोरवड, शिवडा, बेलू, विंचूर, दळवी, दोंडबा, रावडेवाडीचे लोकांना रस्ता नसल्यामुळे भगूरला ये जा करण्यासाठी त्यांना त्रास होतो, खड्डे पडलेले आहेत। यांनी सिन्नरचे आमदार मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब आणि लोकप्रिय खासदार राजेभाऊ वाजे यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे, परंतु हा रस्ता होत नाही। एकीकडे तुम्ही मुंबई पुण्याच्या लोकांसाठी समृद्धी रस्ता तयार बनवताय, आमच्या जमिनी विकत घेताय कोट्यवधी रुपयामध्ये, परंतु तुम्ही समृद्धी रस्ता बनवताय, परंतु स्थानिक लोकांना हे लोकप्रतिनिधी या सिन्नर तालुक्याचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत, परंतु ते हा रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे। अनेकांना मणक्याचे आजार झाले आहेत, अनेकांचे कंबर दुखत आहेत, अनेक जणांचे ऍक्सिडेंट होऊन अपघातामध्ये मरण पावले आहेत, अनेक शेकडो लोक जखमी झाले आहेत, परंतु तरी सुद्धा हे लोकांनी या परिसरातील लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे। निवडणुका आल्या की मात्र मतं मागतात, परंतु कामं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, याला वाऱ्यावर सोडलं आहे। म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात इथं सरळ रचून त्यांच्याकडे मागणी केली आहे। आमची मागणी एक, भगूर पांढुर्ली रस्ता हा ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे। त्याचबरोबर खासदारांचं गाव ड्युबेरा, या ड्युबेरा गावाला सुद्धा रस्ता नाहीये, त्या ड्युबेरा गावचा रस्ता झाला पाहिजे। त्याचबरोबर हा घोटी हायवे जो जातो आहे, हा पांढुर्ली, हर्सुल, लोणारवाडी या दोन्ही गावाच्या मधोमध गेला आहे। लोकांचा वापर पाणी आणण्यासाठी सुद्धा रस्ता क्रॉसिंग करून महिलेला जावं लागतं, म्हणून त्यांनी या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे, कारण गाड्या दुराड वेगाने जात असल्यामुळे इथं अपघात होत आहेत। म्हणून त्यांनी ताबडतोब स्पीड ब्रेकर बसवावे, भगूर पांढुर्ली रस्ता करावा, ड्युबेर रस्ता करावा, याची मागणी आहे। अन्यथा सरनावा बसून आमरण उपोषण इथं करण्यात येईल, मग मात्र हे आंदोलन निकाल लागेपर्यंत रस्ता जर झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, याची लोकप्रतिनिधी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब आणि खासदार राजेभाऊ वाजे यांनी दखल घ्यावी। अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही यांना फिरवू देणार नाही, याची दखल त्यांनी घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे सांगा, आम्ही दुसऱ्या नाले खानू रस्ता होत नाही, तेवढं रस्ता बंद लय तुम्ही जाण्यात शिंद्यावरून या बोला तसं। हा नाही